पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गोग्या सीएनजी पंप जवळ असलेल्या इलेक्ट्रिक बाईक शोरूम मधून चोरी झाली होती। शोरूम मालकाच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला 24 तासात अटक केली आहे। आरोपीकडून 3,20,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोग्या सीएनजी पंप जवळ असलेल्या इलेक्ट्रिक बाईक शोरूम मध्ये 3 मार्च रोजी रात्री चोरी झाली होती। शोरूम मालकाच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून 24 तासात आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून टीव्ही, कॉम्प्युटर, गाडी असा 3,20,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। प्रकाश शुक्राम बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे। याच्यामध्ये 3 मार्च रोजी रात्रीच्या वेळी गो गॅस म्हणून सीएनजी पंप आहे, त्या ठिकाणी एक बाईकचं एक इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आहे। त्या शोरूममधून कोणतरी अज्ञात इसमानं आतमध्ये घुसून त्यामधून टीव्ही, कॉम्प्युटर, कीबोर्ड, माऊस, त्याच्यानंतर एक गाडी अशा प्रकारे मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसून आलं। ही माहिती मिळाल्यानंतर आम्हाला 4 तारीखला ही माहिती मिळाली। 4 तारीखला आम्ही स्वतः त्यानंतर इतर अंमलदार अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्या ठिकाणी जे काही सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो जो आरोपी आहे तो आयडेंटिफाय करण्यात आला आणि 24 तासामध्ये सदर आरोपी हा अटक करून पोलिसांनी चोरीस गेलेला जो सर्व मुद्देमाल आहे, ज्याच्यामध्ये एक कॉम्प्युटर आहे, एक प्रिंटर, त्याचप्रमाणे एक इलेक्ट्रिक मोटरसायकलचे चार्जर, कॉम्प्युटरचा कीबोर्ड, माऊस आणि गुन्ह्यात त्याने जो वापरलेला लाल रंगाची पियाजिओ गाडी होती, ॲपे गाडी होती, असा सगळा 3,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याला कस्टडीत घेण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयासमोर देखील हजर करण्यात आले।